बघा डोसा आहे, पावभाजी आहे, पुलाव. टेस्ट करू. हो मसाले मसाले तर मित्रांनो मी ऋतिक मला तुमच्या ठिकाणी आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता इंदोरमध्ये आहे. मी आणि यश आहे. तर चला आज आणि उद्या आम्ही इंदोर एक्सप्लोअर करणार आहे. तर आपण जेवढं आम्हाला फिरता येईल इंदोरमध्ये तेवढं आम्ही फिरणार आहे, खाणार आहे, पिणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. तर चला निघूया. आता आम्ही निघालेलो आहे आणि इथं थंडीचा टेम्परेचर आत्तापासूनच जरा जाणवत आहे. कधी नाही तर मी घातल्या म्हणजे थंडी आहे. हां कारण की यश लवकर स्वेटर घालत नाही. हो मी लवकर नाही घालत, मला थंडी कमी वाटते. चला हे बघा मित्रांनो इथं व्ही मार्ट आहे आणि हा मार्केट लागला आहे आम्हाला. आता सगळी कपडे आणि चपलीची दुकानं आहेत. आम्ही आता चालत चाललो आहे राजवाड्याला. 1.5 ते 2 किलोमीटर होतं आणि कुठलाही रिक्षावाला थांबत नव्हता राजवाड्याला जाण्यासाठी. तर आम्हाला एक आजोबा भेटले, ते बोलले की चलकेच आहे. इथून आतमध्ये राजवाड्याला जाण्यासाठी रस्ता आहे. बघा हे राजवाड्याच्या आम्ही मागच्या साईडला आलो वाटतं. खूप मोठं शॉर्टकट रस्ता शोधून काढलेला आपण मागच्या साईड. बघा इथं आहे श्री बाके बिहारी मंदिर, इथं पण जाणार आहे. तर मित्रांनो आहे राजवाडा. तर ह्या राजवाड्याची एंट्री वाटतं बंद झाली आहे. आम्हाला आता उद्या जायला लागेल. मस्त लाईटिंग लावली यार. तर आता आम्ही आलो आहे इंदोरच्या राजवाड्याजवळ. तर आता दरवाजे बंद होते तर आता आम्ही उद्याच जाऊन आतला एक्सप्लोअर करणार आहे. तरी बाहेरून तुम्हाला जरा दाखवतो. बऱ्यापैकी लेट झाला आज आम्हाला. खूप मजा येते आता. आता मस्त आम्ही मार्केट बिर्केट बाहेर लागलं. निघालो तिथे हॉटेलच्या बाहेर कोण का कुत्र नव्हतं. राजवाडा मस्त आणि लाइटिंग लावले भाई. मी तर पहिल्यांदा बघितलंय राजवाड्याच्या बाहेर एवढ्या मोठ्या मोठ्या लाइटिंग लावलेल्या आहेत. इंदोरचा राजवाडा. त्या गार्डन मधून काय सुंदर व्ह्यू येतोय. आता हा राजवाडा. तर इंदोरमधनं माझा कोण व्हिडिओ बघत असेल त्यांनी लाईक करा आणि आम्हाला सांगा या राजवाड्याची काही माहिती तुम्हाला माहिती असेल तर. नेटवर तर आम्ही वाचली आहे. या आहेत देवी श्री अहिल्याबाई होलकर. वाव किती सुंदर आहे. मित्रांनो या दुकानाचं नाव बघा, अण्णा भैया. श्री महालक्ष्मी मंदिर. तर चला सुरुवात इथूनच करूया आपण. सर्वांनी दर्शन घ्या. मित्रांनो इंदोर राजवाड्याच्या बाजूलाच आहे श्री बाके बिहारी मंदिर. चला दर्शन घ्यायला जाऊया. मंदिराला बघून असं वाटतं मंदिर खूप जुनं आहे आणि त्याचे स्ट्रक्चर सुद्धा खूप सुंदर आहे. जय श्री कृष्ण. गोपाल मंदिर. मंदिराचं स्ट्रक्चर बघा किती सुंदर बनवण्यात आलं आहे आणि खूप जुनं मंदिर आहे हे इंदोरमधलं गोपाल मंदिर. जय श्री राधे राधे. मित्रांनो आता आम्ही आलो आहे सराफा रोडवर आणि इकडची ही खाऊगल्ली मानली जाते इंदोरची एकदम फेमस खाऊगल्ली. तर चला याची आम्ही वाट बघत होतो इंदोरला आल्यावर. आता आम्ही सुरुवात कुठून करू याचाच विचार करतोय. तर चला एक एक गोष्ट आपण ट्राय करूया पटापट. स्वादिष्ट समोसा 1945. चला इथं कचोरी आणि समोसा भेटतो फेमस. त्याच्या चेहऱ्यावरचा हसू बघा का. तर आम्ही आता खाणार आहे समोसा आणि कचोरी. हो 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 समोसा तिखट आणि गोड दोन्ही चटणी मिक्स करून टाकलेलं आहे. कचोरीमध्ये पण सेम टाकून दिलेलं आहे.
एकदम असा गरमागरम समोसा दिलाय. चला वा एकदम भरलेला आणि याची आतली जी स्टफिंग आहे ना एक नंबर लागते. मुंबई सारखं आहे की नाही? नाही फरक आहे? सारखं नाही, खूप डिफरंट. मुंबईत आणायला भेटतात तसे नाही आपल्याला. ही स्टफिंग थोडीशी वेगळीच लागते अजून. होऊ शकल. हा मजा आली. यश पण खातो समोसा. हो गरम आहे भाई, आरामात. हो ना. टेस्ट एकदम वेगळी आहे. ठाणे मुंबई सारखी नाही ॲक्च्युली. हां मला वाटलं तसे असेल आपल्या मुंबईला भेटतात. तर यश कचोरी खातोय आणि ती खाल्ली त्यांनी लगेच कचोरी. थांब बोललं तरी. कचोरी कशी आहे भाई याची? एकाच दुकानातून घेतलं तरी स्टफिंग वेगळं आहे दोघांचं. हा असं काय? नाही की बटाट्याची भाजी एकच आहे म्हणून सेम लागतं. मुंबई दही पण आपल्या कचोऱ्या भेटतात अशा. हां मुंबईला दही टाकून देतात दही कचोरी. ते दही तर काय दिसत नाही. इथं गर्दी बघा मित्रांनो किती आहे. नुसते समोसा आणि कचोरी खायला. मित्रांनो यांच्या समोसा आणि कचोरीला रेटिंग आहे 5 पैकी 4.8. मस्त. आता आम्ही घेतोय स्वादिष्ट गराडू. जे की असतं हे बघा असं गोल असतं. पण हा गराडू महाग आहे. हा 60 रुपयाला आहे. समोसा कचोरी 20-20 रुपयाला आहे. हे बघा हे असं काढलं जातं गराडू. हे आहे यांचे स्वादिष्ट गराडू. तुम्ही यूट्यूबवर जा. इंदोरचे चाट गली, 56 बाजार, सराफा बाजार, 56 दुकान, सगळीकडे तुम्हाला एक रिकमेंडेशन भेटेल आहे गराडू. कदाचित रताळ्याचं म्हणत रताळ्यासारखं दिसत होतं ते. त्याचं कंदमूळ ते फ्राय करून त्याच्यात चाट मसाला लिंबू वगैरे टाकून देतात. मस्त. 2 लिंबू टाकले त्यांनी. एकच होता लिंबू. गरम आहे. हां आता गरम आहे. तर आता आम्ही फर्स्ट बाईट खातो. गरमा गरम आहे. नॉर्मल बटाटा असं लागतं पण चाट मसाल्यामुळे मस्त लागतं. वरतून त्यांनी ते चाट मसाला लिंबू वगैरे टाकल्यानंतर याची चव भारी लागते. नाहीतर आधी अशी चव काहीच नाही लागणार असं वाटतं ना. वाव छान आहे. आणि हेच लई महाग आहे. त्याला चव नाही. वाव यम्मी लागतं. कांदा गुलाबजामुन आणि गुलाबजामुन. आता आम्ही आलो आहे विजय चाट हाऊस. हे पण खूप जुनं आहे इंदोरमधलं, सराफा रोडवरचं. आता आम्ही घेतलेला एक खोबरा पेटी जे की आहे 22 रुपयाला. चला. हो सगळी चटणी वाटतं सेम असते यश आहे ना. आणि मला कळले खोबरा पॅटीस ते काय आहे? हा आपल्या मुंबईमध्ये उपवासाचा वडा पॅटीस असतो ना. बटाटा वडा. बटाटा वडा नाही, उपवासाचा पॅटीस. हां तो या कसला गोल केलाय बघ ना. आतून तुम्हाला उघडून दाखवतो मी. ओळखला का? हो हा रे. ओळखला का? आणि इथं यांना खोबरा पेटीस बोलतात. खोबरं टाकलंय उघडं असेल ना म्हणून ते बोलत असतो. बघा याच्या आतमध्ये कसं खोबरा टाकला गेलेला आहे. गरमच आहे. पीठच आलं. ते इन्ग्रेडियंट सेम आहे पण पीठ जरा मला मऊसर वाटतंय. म्हणजे आपलं नीट येणं मुंबईमध्ये झालंय. जे येतं ते एकदम असं कडक असतं. याचा बाहेरचा लेअर अच्छा. समोसासारखा. याचा असा मऊ आहे बघा. बघू शकता असा मऊ आहे. आणि हा पण मला बटाटाच बटाटाच वाटतं. आहे. पीठ नाही वाटत आहे. बटाटा आहे. बटाट्याची लेअर वाटते. हां, म्हणूनच. चला आता आपण खोबरा पेटीस ट्राय करूया. जे यश मऊ सांगत होता ना ते
बटाट्याचं जे मॅरिनेशन आहे ना एकदम प्लेन आहे. फक्त त्याच्यामध्ये मला वाटतं मीठ ॲड केलं असेल, त्याशिवाय काय ॲड नाही केलं. ते बटाटे तळले. हां, आता आम्ही हे खोबऱ्यासकट खाणार आहे, त्याच्यामुळे ह्याला नाव दिलेलं आहे खोबरा पॅटीस. बघा हा आहे खोबरा, ही आहे जी पॅटीस. चला खोबरा पॅटीस. वाव, मस्त बटाटा, त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा थोडासा जे फ्राय केलेलं असतं ते जाणवतं. ते पण गोड आहे, हलकासा गोड आहे, मस्त लागतं. आणि चटणीसोबत याची टेस्ट ना खरंच खूप छान लागते. तर या खोबऱ्या पेटीसला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.5. रबडी बघा कशी घट्ट आहे. रबडी आहे, गाजरचा हलवा आहे, गुलाबजामुन आहे. बापरे, आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, इंदोरमध्ये आलेले आहे तर ठाण्यातले खवय्ये. तर आता इथं आम्ही आमचा नेक्स्ट बघूया काय आहे फूड. आम्ही विचार केला आता जरासं खाल्लंय थोडं, परत ते जिरू. हां, तर थोडं पुढे जाऊन परत मागे येऊ, म्हणजे थोडंसं जे खाल्लंय ते जिरे. ऋतिक गुलाबजाम, रबडी, हलवा, रबडीकडे बघत होता. त्याला बोललो जर गोड खाल्लं तर आपली बॅटिंग तुटणार, आपल्याला आपली बॅटिंग नाही तोडायची आहे. म्हणून जर आम्ही जस्ट पुढे जरा चालत जातोय. फक्त 15 मिनिटं बाकी आहेत. 9 वाजून 15 मिनिटं झाले. 9:30 वाजायला अजून 5 मिनिटं आहेत. आणि हे बघा सगळे स्टॉल बिल मांडायला सुरुवात झालेली आहे. आम्ही बसलो आता एका ठिकाणी. आपल्या इथे एरवी 9:30-10 पर्यंत सगळं बंद करतात. आणि आता आम्ही इथे सराफा बाजारमध्ये जेव्हा एंटर केलं, स्टार्टिंगला जे आम्ही खाल्लं ते 2 स्टॉल दिसले एकदम स्टार्टिंगला. आम्हाला वाटलं की हेच आहे सराफा बाजार. तरी मी ऋतिकला बोललो की जरा मॅपवर चेक करू. ते चेक केलं तर हा मेन रोड आहे सराफा बाजारचा अख्ख्या एरियातला. तर कोण काळा कुत्रं नव्हतं जेव्हा आम्ही 9 वाजता या गल्लीतून फिरत होतो. 1-2 जणांना बोलताना ऐकलं की 9:30 वाजता सुरू होऊन जाईल. आणि आत्ता पूर्ण क्षणाभरात सगळं गजबजून जाईल. 9 वाजून स्टॉल बिल लावायला सुरुवात, 9 सामान काढते. 9 वाजून 20 मिनिटांनी पण काय नव्हतं, पण 9 वाजून 20 मिनिटानंतर जे सगळे आले ना, तयारी जी धुमशान सुरू आहे. हां सगळे ना. स्टॉल लावतायत, सगळे धपाधप आता आले स्टॉल स्टॉल लावतायत. नाही हम टुरिस्ट आहे पता. आता 9:30 वाजता जे सुरू होईल ना गर्दी बघूया. आणि इकडं खूप सारे फेमस आहेत, म्हणजे रबडीवाले, गुलाबजामुनवाले, व्हरायटी. एमपीला येऊन मला एक कळलं की तिकडे त्या साईडला पुढे देवपूजा आहे आणि इकडे पेटपूजा आहे. हां, तर आधी पोटपूजा करून पण तुम्ही पुढे जाऊ शकता, नाही तर पुढे जाऊन परत पोटपूजा करायला मागे येऊ शकता. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि सराफा बाजारला मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडची नाईट लाईफ वेगळी आहे. नाईट लाईफ नाही, ही फूड लाईफ आहे. ते फूडी लोकांसाठी 9:30 नंतरच आहे इकडे सगळं. 9:30 नंतर मला असं वाटतं 10 पर्यंत ऑलमोस्ट परफेक्ट टाईम असेल. हां, 9:30 नंतर सगळे लोक घरात निघून इथे येत असेल मला वाटतं खायला. खरंच 9:30च्या आधीच एवढी गर्दी आहे, तर 9:30 नंतर काय होईल. तर चला 5 मिनिटांनी. मी मागापासून मित्रांनो नेमा कुल्फीवाल्याच्या इथं बघतोय. तो गोल्डमॅन आहे, ज्याला तुम्ही रीलवर बघितलं असेल तुम्हाला. त्याच्याकडे गर्दी बघा किती झाली आहे. आणि त्याच्याच अपोजिटला अजून एक गोल्डमॅन आहे, प्रकाश कुल्फी. हे दोघं गोल्डमॅन इकडं आईस्क्रीम विकतात, गजक विकतात, फालुदा विकतात. हे बघा 9:30 झाले आणि हे बघा सगळ्या गाड्या कशा धावा आलेल्या आहे स्पीडमध्ये. वाव, फूडी लोकांनी यायचं तर इकडे इंदोरला आल्यावर इकडेच यायचं मित्रांनो. हे बघा ज्यूस, हे बघा वेगवेगळ्या फ्लेवरची तर पान आहेत मित्रांनो. इथं तंदुरी चायवाला आहे. आत्ता मार्केट सुरू झालेला आहे आपला फूडी लोकांसाठी. बघा इथं जामून शॉट. आता मी इथं फ्रूट शॉट ट्राय करणार आहे. जामुन ले लो अंकल जी, गाड़ी उधर क्यों कर दो अपनी. किती घट्ट दिलाय बघा. 40 रुपयाला जामून शॉट. किसको दिया, यानी पेमेंट ऑनलाइन करा क्या. हो, घट्ट एकदम प्युअर जामुन. प्युअर जामुन पल्प आहे, प्युअर एकदम आंबट. जिथं मीठ आहे तिथूनच आपण प्यायचं. असं वाटतं आत्ता जांभूळ काढलेत मिक्सरमध्ये. जीप दाखव, जीप.
मिक्सरमध्ये पिसलेत आणि ज्यूस बनवलं. मस्त आहे. मी घेतलं पेरूचा ज्यूस. पेरू नाही, चिली गवावा. चिली गवावा. तिखट पेरू. तिखट झणझणीत. असं म्हणजे प्युअर पडतं. शॉर्ट्स म्हणजे एकदम एक्झॅक्ट रॉ आहेत आणि ते असं चिली फ्लेक्स. रिसेप्शनला जसं आपण पितो लग्न बिग्नाला. हा, चिली गावा म्हणजे याला बाजूने बघा मसाला लावलेला आहे. आणि चला ट्राय करूया. हा मस्त भाई, आवडलंय दोन्ही पण. याला रेटिंग आहे 5 पैकी 5. माझी पण. चला कुठला पण घ्या, 40 रुपये. बघा मित्रांनो, इथं केवढी गर्दी आहे दही वडा खायला. आणि इथं फक्त ओनली कॅश आहे, ऑनलाईन नाही. हो. अरे बाबा गेलं लवकर गर्दी. नुसते जसे दहीवडे बनतात तसे यांचे दहीवडे संपत आहेत. हो. यांचा भाऊ वरती दही उडवतो, जो इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे. हा बघा हे तर यांचा भाऊ बनवतो. चला आपण ट्राय करूया. अब है ना मसाले का मैजिक दिखाता हूँ, करीब आओ कैमरा लेके. आओ मालिक, ये नमक, ये लाल मिर्च, ये काली मिर्च, ये जीरा, ये अजवाइन. बाईट ट्राय करतोय. माझ्याकडे दाखव. मरणाचा भुकला आला तरी पण मला हा मोह काय आवरला जात नाही. एवढी गर्दी बघून खूप गर्दी होती, मजबूत गर्दी होती इथे. आता जराशी कमी झाली म्हणजे घेण्या इतपत. टेस्ट करू. हो, मसाले सिक्रेट आहे. दही आपल्यासारखं म्हणजे यांचं दही तर आम्ही उज्जैनला आल्यापासून चेक करतोय. इथे आम्ही उज्जैनला आल्यापासून चेक करतोय की यांचं दही मस्त आंबट नाही आपल्या महाराष्ट्रासारखं. एकदम असं स्मूथ आहे. सर्दी झाली तरी तुम्ही खाऊ शकता. पण हे जे मसाले आहेत मिक्स करून लाजवाब. लिटरली 5 out of 5. आता आपण दही वड्या खाऊया. वरून असा मसाला गोड चटणी टाकून दिल्याने दही दिलाय भरभरून. यांचे व्हिडिओ आम्ही खूप बघितलेत इंदोरमधले. एकच लार्ज बाईट. हा अप्रतिम. त्यांची जी पेटीज आहे ना, एवढी मोठी पेटीज आहे, वाटी एवढी. आणि वरून जे मसाला त्यांनी जो टाकला आहे तो एकदम शेवटला गोडवाल्या दहीसोबत जे मिक्स होत आहे ना, ते कॉम्बिनेशन खूप भारी लागतं आहे. याला रेटिंग 5 पैकी 5 ऑलवेज. असंच नाही लोक इकडे खरेदी करायचं, त्याचं रिझन आम्हाला तर समजलं आहे. वाव, हा बघा डोसा आहे, पावभाजी आहे, पुलाव आहे. इथं सँडविच आहेत, लेमन सोडा. गर्दी बघा इथे झाली आहे. इथं आलोय जोशी ज्वेलरच्या जवळ. हो. किती रुपयाला आहे? 70 ऑइलला. माझ्या दादाचा आग्रह असतो. तो लास्ट टाइम इंदोरला आलेला. त्याला इकडचं जागेचं नाव नव्हतं माहिती, पण त्याने इकडचं लोकेशन सेव्ह करून ठेवलेलं की कोण कुठला त्याचा मित्र जाईल तर त्याला ते शेअर करायला. जसं त्याला कळलं की माझा उज्जैनचा आणि एमपीचा म्हणजे इंदोरचा प्लॅन फिक्स झाला आहे, त्याने हे लोकेशन पाठवलं आणि खास बोललं की भाई ही लोक तुपातला पॅटीस विकतात. माझ्या वडाचा जो बेस प्युअर तुपातला. आम्हाला इथून स्मेल येतोय मस्तपैकी तुपाचा. ऋतिकला पण येत असेल मस्त तुपाचा. आता जस्ट टेस्ट करतो.
मग आता कळेल मला काय टेस्ट. मित्रांनो जरासं वाफ तुम्हाला येत असेल. चला आता होईल मित्रांनो. हो 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 हो. पहिला वाईट मी खायला होतं तुपातल्या पॅटीसचा. पहिल्यांदा मला एवढी हॉनेस्ट रिव्ह्यू द्यावीशी वाटते की आता मला कळतं की ती गर्दी काय एवढी. दाखव गर्दी. एका स्टॉलसाठी गर्दी आहे. शब्दात नाही मांडू शकत ती गर्दी काय आहे. बघूनच कळत असेल तुम्हाला. खरंच कधी इंदोरला याल तर फेमस आपल्या इंस्टाग्रामवर दिसणारे ते गोल्डमॅन आईस्क्रीमच्या समोरच पेड आहे. त्याच्या ऑपोजिटला ते त्याला रेटिंग किती आहे ना? 5 out of 10. 5 out of 10. वा. व्हेजमध्ये बघू शकता इथे पेटीस टाकले, वरून शेव टाकले, कांदा टाकले आणि हे पण काहीतरी टाकलं आहे याच्यामध्ये. हे गरजू ते मगाशी घाललं अच्छा, ना. हा, गराडू 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 तर आता खूप मोठा आहे हा. हां, जरा तोडताना खूप मोठी आहे. एकाची मदत लागते. थांबायचं. आता एवढं त्याचा अरोमा तर खूप छान येतोय. तर चला ही जी पेटीच आहे ती खरंच खूप छान लागते. आणि जी चटणी आहे ती पण याची गेम चेंजर चटणी आहे. कॉम्बिनेशन ना एकदम मस्त लागतोय. कांदा, गराडू, छोले आणि वरून जे शेव टाकले अप्रतिम. त्याला बघून तुमच्या पण तोंडात पाणी आलं असेल. हे असलं इंदोरमधलं सगळ्यात फेमस पेटीस आहे. हे तुम्हाला भेटणार आहे स्टॉल नंबर 9ला सावरिया चाट हाऊसला. तर ही छोले टिक्की तुम्ही इथं येऊन एकदा नक्की ट्राय करा. रिकमेंड आहे. टू मच रिकमेंड. आणि तुपामध्ये टाकलं तर म्हणून त्याची चव जरा मस्त लागते एकदम. काय म्हणते? वाव. गोल्डमॅन. प्रकाश कुल्फी आणि नेमा कुल्फी फालुदा. इथं आम्ही आता कुल्फी आला आणि बापरे, दोन्ही गोल्डमॅन बाजूबाजूलाच आहेत. की अंकल इंदौर नेमाजी की जामुन कुल्फी खाने जयश्री स्पेशल कुल्फी खिलाओ. ये लग रहा है आपका गोल्ड कुल्फी 24 कैरेट गोल्ड. बोलिए जय श्री महाकाल. यो बॉयज, माय बॉय. अच्छा, दोघं कॉम्पिटिटर आहे. दोन्ही बाजूबाजूला कॉम्पिटिटर आहे. हा ना. मी एकाकडून फोटो काढला आणि एकाकडून फोटो काढला. आणि गेले डायरेक्ट 70 रुपयाची कुल्फी दिली. आधी कुल्फी घ्या मग फोटो काढा. भारी बिझनेस आहे. तर ही कुल्फी आहे 70 रुपयाला. एक फोटो काढा आणि एक कुल्फी घेऊन जावा. 70 रुपयाच्या हिशोबाने जरा मागे, पण नंतर ते कळलं 70 रुपयाचे फोटोचे पैसे ते 70 रुपये. अर्धे नाही पूर्ण. तो बोलतो बिना कुल्फी का फोटो नाही मिळेल. मजा आहे. किती लोक फोटो काढत्या म्हणून यांचे रील व्हायरल झाले. पण भारी आहे, मस्त आहे. कुल्फीमध्ये ड्रायफ्रूट पण आहेत, मस्त आहे. बघा माझं प्रेम गोड. एवढी मोठी जलेबी आहे. आहा, वाह 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 वाह. अभी जय बजरंग स्वीट्स के यहाँ पे, और यहाँ पे आके हम लोग खाने वाले हैं आज स्वीट.
तर आता यश बघूया काय काय बोलतं, घेऊया. 30 रुपयाला 4 गुलाबजामुन, गरम गरम आहे गरम गरमागरम गुलाबजामुन. हो हो. तसा मी बेसिकली अख्खा खातो, पण आता यूट्यूबचा व्हिडिओ चालू आहे तर मग मला शिव्या नको. ये बॉय, गरम आहे, गरम आहे, मग गरमच असणार ना. मस्त मस्त. आता मी पण खातो आहे गुलाबजामुन. मी अक्काच खाणार आहे. मला आता मगाचपासून गुलाबजामुन खायचं आता मित्रांनो. गरम गरम काय लागतोय. मला एकदम सॉफ्ट आहे, असा एक्स्ट्रीम लेवलचा गोड नाही, भारी आहे. आपल्याला असं बऱ्याच जणांना वाटतं की आपण स्वीट्स फ्रीजमधून खातो आधीपासून, तर ते चांगले लागतात. तुम्हाला एक सजेस्ट करतो, मुंबईमध्ये ना तर इथे तिथे स्वीट बँगल करून फ्रँचायझी असतात, त्यांच्याकडे बेक्ड रसगुल्ला भेटतो, म्हणजे गरम रसगुल्ला रबडी सकट. कुठे भेटेल ना खावा स्वीट बँगलचा. आणि 30 रुपयाला 4 गुलाबजामुन देत आहेत. आपण मस्त आहे. वाव कभी हॅपी इंदोर. स्वीट एमपीचा गुलाबजाम आहे, गरम गुलाबजाम. रबडी वगैरे ऑलमोस्ट संपत आले. तर मित्रांनो, इंदोर म्हणजे इंडियामधलं सगळ्यात क्लीनेस्ट म्हणजे एकदम साफ असलेला शहर आहे. आणि आज आम्ही ते बघितलं इथं आल्यावरती. बरोबर हा, बरोबर. आम्ही कम्पेअर केलं मुंबई, ठाणे. नोटीस करतोय कुठे कचरा दिसतोय का असा नॉर्मली वगैरे, तर खूप मेंटेन ठेवलं आहे या लोकांनी स्वच्छता. कधी साफ वगैरे वगैरे होतात का माहिती नाही, पण यांचा जो बेस असेल ना, म्हणजे स्टाफ असेल जो खूप ग्राउंड लेवलला एकदम साफसफाई करतो. आणि छोट्या छोट्या गल्लीमध्ये पण कचरा नाही इथे, म्हणजे बस अजून नाही, तरी बरोबर. दिसणार नाही आम्हाला. म्हणजे तुम्हाला दाखवायला पण कचरा नाही समजा ना, दाखवू कुठून हा कचरा. मग दाखवतो. चालतंय, एवढा मोठा रस्ता आहे पण इथं कुठं कचरा दिसत नाही. इवन इथं मोठे मोठे दगड आहेत साईडला, तरी कचरा नाही इथे. आणि कचऱ्याचे डब्बे सुद्धा नाहीत, म्हणजे विचार करा. आता आम्ही चाललोय घरी, आता रूमवर जातोय. आता जे काय असेल ते होतं उद्याच फिरू. आता 11 वाजलेत. तुम्ही पण इंदोरला आहेत का असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इंदोरच्या लोकांना आमच्याकडनं खूप सारं प्रेम, आणि इकडची जी खाऊ गल्ली त्या लोकांना सुद्धा खूप मजा आली. तर चला, हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.